शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आपण प्रतिवर्षी करत असतो. यंदा पुरस्काराचं हे 30वे वर्ष आहे. मी हा कार्यक्रम माझे अन्नदाता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कैलासवासी बाबासाहेबजी काळे सर यांना मी समर्पित करतो. आतापर्यंत आपण सकाळी साधारण 7 वाजता बाहेर पडलेले शिक्षक आहेत बरेचसे. हे लक्षात ठेवून कार्यक्रम एकदम आटोपशीर घेण्यात येईल ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. 30 वर्षात आपण अलका कुबल, धमा मिराजदार, रामदास फुटाणे, भार्गवी चिरमुले, सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष. हजार एक पतसंस्था आहेत. हजार आहेत सर, 1100 पतसंस्था चालतात. त्या पतसंस्थांचे ते सोलापूरचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. थँक्यू. आमच्या भगिनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ते शहराध्यक्ष आहेत. आसावर प्रशालेचे ते पर्यवेक्षक होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार होतोय. आमचे दुसरे मान्य गेनशीत चाबुक सर, आसावर प्रशालेचे दुसरे गेनशीत चाबुक सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी दैनिक तरुणाच्या फोटो काढणारे एका बाजूला फोटो काढा ना. झाला 5 मिनिटं. नाही जरूर कॅन्सल. चित्रा धाराशिवकर थोडं मागं शरद मागं स्पेस आहे, जागा आहे मागं. सायरा टीचर पुढे या की. गीता भारती नागपुरे मंगळवेढ्याचे श्री अवकाळे सर,
वसंत पवार. हो जमलं. श्री मारुती माने सर. मारुती माने सर. सौभाग्यवती उषाताई क्षीरसागर. रजक सर आहेत तर शूटिंग घेत या पुढचे सत्र सर सुनंदा बिरलदार. बिझनेस प्रशालेच्या शिक्षिका सौ सुनंदा. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणानंतर आता शिक्षकेतर कर्मचारी आहेत. दुसरे सत्कारमध्ये आहे डॉक्टर अभिजित जगताप. विद्यापीठ सोलापूरचे ते आरोग्य अधिकारी आहेत. डॉक्टर अण्णा जगताप यांचे ते चिरंजीव आहेत. डॉक्टर आशालता जगताप आणि अण्णा जगताप यांचे ते चिरंजीव आहेत. आपले तिसरे सत्कारमध्ये आहेत श्री कॉलेज कर्मचारी युनियनचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. दयानंद महाविद्यालयातील कर्मचारी श्री सचिन झुंजारराव. जाऊ का मी घरी. पुढचे सत्कारमध्ये आहेत संतोष हिरवळे. संतोष हिरवळे लिपिक मातोश्री सरस्वती चापते प्रशाला. विविधीचे ग्रंथपाल चंद्रकांत नवत्रे. श्री चंद्रकांतजी नवत्रे विविधी कॉलेजला ते तुकाराम जाधव सर. आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नंतर आता उपक्रमशील शाळा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार तुमचा शिक्षण थांबा. मला तिकडे घेते 2 मिनिट. मला आहे मला
पंचशीलची पंचशील प्रार्थना त्यांचा होते. त्यांच्यानंतर तुम्ही तयार पंचशील या थोडंसं जवळ या. परत बाहेर आपल्याला ग्रुप फोटो काढायचाच आहे. बाहेरचा ग्रुप फोटो छान निघतो. पुढची उपक्रमशील शाळा आहे छत्रपती शिवाजी प्रशाला. छत्रपती शिवाजी प्रशाला हां तिकडे या तुझ्या तिकडे. छत्रपती शिवाजी प्रशालेनंतर पुढचे आहे ते भैया थोडं मागं मागं. सोहळा मागे सांगितल्याप्रमाणे काळेसर असतील किंवा कैलासवासी सुरेश पाटील असतील यांच्या गोरगरिबांसाठी चांगल्या असतील आणि त्यांची जनसेवा करण्याची जी वृत्ती आहे ती सर्वांना होती आणि त्यांची ती मला खात्री आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन की मला तुम्ही काम करा, तुमच्या बरोबर राहू आणि तुमच्या सर्व कल्पना आशीर्वाद व्यक्त कुछ भी मिलता है वह सारा मेरे ऊपर खर्चा कर देते, उसे दिखाई नहीं देता है और उस वजह से उसे बहुत परेशानी होती है, परंतु पैसे न होने से वह खरीद नहीं सकती. वह दे रहा हूँ, साथ में और 100 रुपए देता हूँ, यह तुम उधार समझ के रखो. कैसे उधार समझ के रख लो और तुम जब पढ़ लिख कर के बड़े बन जाओगे तब लौटाने के लिए मेरे पास आना. वह समय निकल गया, बच्चा पढ़ा हुआ पढ़ लिख करके होशियार हो गया. वह जो शिक्षक थे वह भी अब शिक्षकों की इसकी महत्ता होती, शिक्षकों की महत्ता होती है. वह शिक्षक होता है जो एक बच्चे के भविष्य का निर्माण नहीं करता, उस बच्चे के परिवार का निर्माण करता है, उस बच्चे के पीढ़ी का निर्माण करता है और आने वाली हर पीढ़ी का निर्माण वह शिक्षक करता है. कई बार होता यह है कि कई शिक्षक वर्ग मायूस हो जाते हैं क्योंकि हम लोग मिलते रहते हैं बहुत से लोगों को, तो ऐसा लगता है उनकी बोली अस्तित्व नहीं है. परंतु आपको मैं कहना चाहूंगी, आप अपने आप को किसी नेता से मत तोलिए, आप अपने आप को किसी धन से मत तोलिए, क्योंकि जो आप दे रहे हैं वह हर धन से ऊपर है. आपने कितना कमाया वह मायना है. यहाँ जो बैठे हुए हैं उन व्यक्तित्व के हाथ में, आपके हाथ में क्या है? आप सामान्य वृक्ष नहीं लगाते. कौन सा वृक्ष लगाते? आप वह वट वृक्ष लगाते. सामान्य वृक्ष में और वट वृक्ष में क्या अंतर होता है? डिफरेंस क्या? अरे हे जनच्याकडे मागे हिंदा
फक्त लेडीज आहे पुढं, तुम्ही मागेच या. आम्हाला पण सांगावं ना. तो मोबाईल मागे आहे तिकडनं. मोबाईल मला मॅलवर मॅल हो सर लावा की तुम्ही. हो जा हो. हा समोर झालं का मोबाईल रे? झालं म्हणून का. ओके थँक्यू. आपल्या या बसवेश्वर विचार मंचातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आपण प्रतिवर्षी करत असतो. यंदा पुरस्काराचं हे 30वे वर्ष आहे. मी हा कार्यक्रम माझे अन्नदाता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कैलासवासी बाबासाहेबजी काळे सर यांना मी समर्पित करतो. आतापर्यंत आपण सकाळी साधारण 7 वाजता बाहेर पडलेले शिक्षक आहेत बरेचसे. हे लक्षात ठेवून कार्यक्रम एकदम आटोपशीर घेण्यात येईल ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. 30 वर्षात आपण अलका कुबल, धमा बिराजदार, रामदास फुटाणे, भार्गवी चिरमुले करत असतो. यावर्षी आणायचे चातुर्मास चालू आहे आणि रोज इथं सकाळी 9 ते 10 प्रवचन असतात. ह्या प्रवचनाचं मी रेकॉर्डिंग करतो आणि स्थानिक वर्तमानपत्रात मी त्या बातम्या देत असतो. सोलापूर शहरातील जवळजवळ 11 वर्तमानपत्रात 5 महिने रोज माझं सदर असतं. जिनवाणी या सदराखाली महाराज साहेबांचं प्रवचन असतं. ते प्रवचन मी रिपोर्टिंग करून देत असतो. 11 पेपरला रोज प्रवचन येत असतं. म्हणून म्हटलं इतर जागेवर करण्यापेक्षा महाराजसाहेबांचा देखील आपल्याला आशीर्वाद लागेल. म्हणून महाराजसाहेबांना मी विनंती केली की असा कार्यक्रम आहे करतो म्हणाल्यावर महाराजसाहेबांनी परवानगी दिली आणि महाराजसाहेबांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम सुरू करतोय. मी आदरणीय या जैन स्थानकवासी संघाचे श्री गौतम संचेती शेठ यांना विनंती करतो की त्यांनी जैन समाजाबद्दल सादरीजींचा राहणीमान किंवा सादरीजींचा परिचय करून द्यावा. ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या चरणी सादर वंदन. या ठिकाणी विराजित महासत्याजी प्राचीजी महाराजसाहेब, प्रसन्नाजी महाराजसाहेब यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. आदरणीय मंचवर विराजित असलेले सोलापूरचे लाडके आमदार श्री विजयकुमारजी देशमुख मालक, त्याचबरोबर असलेले अतिथीगण व उपस्थित सरस्वतीचे महापुजारी की ज्यांना आज आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळतोय, अशांना एक पिढी घडवण्याचं काम जे करतात त्यांना आज आदर्श शिक्षक म्हणून जे पुरस्कार मिळतंय, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. अतिशय सुंदर या कार्यप्रणाली मल्लेजी पूर्वत यांनी गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे करत आलेले आहे. कुठलाही कार्यक्रम नियोजन करणे, अगर ते अखंडितपणे 30 वर्ष चालवणे हा चेष्टेचा विषय नसतो. मल्लेजी पूर्वत हे पडद्या आड राहून, प्रसिद्धी आड राहून हे सर्व काम करत असतात. गेले कित्येक वर्षापासून माझा त्यांचा परिचय आहे की जैन स्थानकामध्ये ज्यावेळी गुरुजनांचा चातुर्मास असतो त्या वाणीचं सार ग्रहण करणे. मी त्यांना हमेशा म्हणतो, गागर में सागर, पूर्ण सागर एका गागरीत भरण्याचं काम हे मल्लेजी करत असतात आणि ते सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून ते प्रसिद्धी देत असतात. बंधूंना आपल्या सर्वांना माहीत आहे की जैन गुरु हे आपले परिवार सोडून ही जी दीक्षा धारण करतात आणि हे पूर्ण समाज त्यांचे आई आणि वडील असतात, त्याला अम्मा पिया शब्द आहे. स्वतःचा परिवार सोडून फक्त केवळ भगवान
महावीराची वाणी, की जी वाणी सर्व धर्मियामध्ये लागू आहे, की जे 5 त्यांचे तत्व आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, हे 5ही तत्व प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि त्या वाणीचा आणि त्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी हे आपलं पूर्ण जीवन वेचत असतात. असे महान संत जे पायी चालतात, पायी विहार करतात, अनवाणी राहतात, भिक्षा मागून येऊन खातात, पैशाचा व्यवहार नसतो, असे अनेक गुणधर्म असलेले महासतीजीचं साहित्य आज आपल्याला या कार्यक्रमाच्या रूपाने मिळाले. त्यांची वाणी आज आपण ऐकणार आहोत. मल्लेजीच्या विनंती म्हणून, केवळ परिचय म्हणून मी महासतीजींचा हे परिचय करून देतो. त्याचबरोबर आदर्श शिक्षकाबद्दल आपण एक सरस्वतीचे पुजारी, आपल्या समोर बोलण्याचं धाडसही होणार नाही, कारण आपला शिक्षक ही पेशा आहे. आपण फार चांगलं बोलू शकता, पण जीवनामध्ये ज्यावेळी आदर्श म्हणून तुम्हाला नावाजलं जातं, तुमचं कौतुक केलं जातं, हे कौतुकाची एक थाप पाठीवर पडते, त्यावेळी तुमच्या जबाबदाऱ्या वाढत असतात, तुमची नैतिकता वाढली जाते. तुम्ही निश्चितपणे एक पिढी घडवण्याचं काम करता, पण त्याचबरोबर तुमच्या डोक्यामध्ये एक विषय असतो की माझे विद्यार्थी जीवनामध्ये उच्चस्तरीय ठिकाणी जायला पाहिजे, अशी तुमची भावना असते, तळमळ असते. आणि आपण सर्व शिक्षक निश्चित रूपाने हिऱ्याची उपमा मी द्यावी असं म्हणतो की हिरे आहे, पण त्या हिऱ्यामधूनही कोहिनूर हिरे ओळखून मल्लेजीने या ठिकाणी आजचा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या सर्वांना आजच्या शिक्षक दिनाच्या 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जगताप साहेब या कार्यक्रमाला थोडं बाहेर पडते साधन घेऊन ये. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते आपण कार्यक्रम करतो असे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा सत्कार पदमशेठ राधा यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. प्रभूच्या बदल कमलाशी सुमने होऊन गळून पडावे, प्रभूच्या बदल कमलाशी देह जिजावा अखंडी कल्या ज्ञानदान सैनिशी. तर हे ज्ञानदानाचं कार्य करत असताना बसवेश्वर सरपंच आणि मल्लेश दादा यांनी आमच्या पाठीवरची कौतुकाची थाप दिलेली आहे आणि यानंतर आम्ही अजून जास्त रूपाने काम करू याबद्दल मी माझे सगळे सहकारी शिक्षक ज्यांचा सत्कार झाला, सर्व शाळा यांच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. दत्ता भोसले पुरस्कार प्राप्त सर्व माझे सहकारी या कार्यक्रमात त्यांच्या शुभाशय झालेल्या मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख साहेब आकाश आहे आणि हा सर्व उपक्रम जो घडवून आणतो त्याशी मंडळी त्याला आज आम्हाला हा पुरस्कार घेताना प्रचंड आनंद होतोय की हा पुरस्कार सोहळा मागाशी सांगितल्याप्रमाणे काळेसर असतील किंवा कैलासवासी सुरेश पाटील असतील यांच्यामुळं ही प्रेरणा हा उपक्रम सुरू झाला. पण मल्लेशदादा हा एकच कार्यक्रम करणे असे अनेक कार्यक्रम असतात, त्यातला एक आहे. पण मल्लेशदादाचं एक अतिशय स्वप्न चांगली आहे की त्यांना जनसेवा करायची आहे या माध्यमातून. मग गोरगरीब असतील, चांगले असतील आणि त्यांची जनसेवा करण्याची जी वृत्ती आहे ती सर्वांना होती आणि त्यांची जी मुळातली जी कल्पना आहे ती सेवेची ती आमदार साहेब पूर्ण करतील अशी मला खात्री आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन की मल्लेश तुम्ही काम करता, आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि तुमच्या सर्व कल्पना, इच्छा, आकांक्षा पूर्ण दिली एवढीच परमेश्वर प्रार्थना करून माझे 2 शब्द धन्यवाद. धन्यवाद दत्ता. आयडियल मंचाच्या वतीनं आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं या होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूज्य माताजींच्या चरणी वंदन करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय संजय देसाई माननीय पतंगी त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला असं माझे सहकारी मित्र मल्लेजी करून
उपस्थित असलेले सगळे शिक्षक बंधू भगिनी, आज आपल्याला शिक्षक दिनाच्या निमित्तानं सकाळपासून कार्यक्रम सगळ्या शिक्षकांना आहे आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला शुभेच्छा देतो. आम्ही जे समोर बसलेले सगळे तुमच्यामुळं भेटलेलो, म्हणूनच आम्हाला तिथं बसायची संधी मिळाली आणि शिक्षक हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण शिकत असताना आजचा आणि काल पूर्वी आमच्या वेळेच्या शिक्षकामध्ये फार मोठा फरक आहे, विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे म्हणून शिक्षक आणि आज पूर्वी शिक्षण घेत असताना आजही आम्हाला शाळेतल्या शिक्षकांचे नाव माहिती आहे. कुठल्या वेळी 1वीत असताना कुठले हेडमास्टर होते, कुठले क्लास टीचर होते, हे सगळे पाठ आहे. कारण तेवढं शिक्षक तेवढं शिकवत असताना त्यावेळी कळत असलं तरी तेवढं ममता येते तेवढं प्रेरणा आणि विद्यार्थ्याला भेटवतो. आज त्याप्रमाणे त्याच्याही कठीण परिस्थिती आजच्या शिक्षकांमध्ये हा देश घडवत असताना आपण बघतोय. मला आपण आपल्या शिक्षणात शिकवण्याबद्दल मला कौतुक वाटतं. माझ्या घरातली माझी क्लास पहिली नाही, तिला सगळे स्पेलिंग लिहायनं वाचणं हे सगळे स्पेलिंग येते. आम्ही म्हणत होतो की आम्हाला 7वी 8वीपर्यंत स्पेलिंग येत होते, आता एवढं शिकते म्हणून शिक्षकावर किती मोठं बोजा असेल का मला तयार करावी. म्हणूनच आजच्या पिढी एवढं विकास करू शकलं. आपल्या देशाच्या विकासामध्ये आपलं फार मोठं साहित्य मुलाचं आपल्याकडून घडत आहे. त्यालाही शुभेच्छा देतो आणि एका मुलीनं पशुसेवेच्या मंच्या वतीनं एकदा आम्हाला मान सन्मान करलं. तसं शिक्षकांचं सत्कार करण्याची संधी मिळून दिलं. आज आम्ही काम करत असताना राजकारणात अनेक लोकांचे सत्कार, पण शिक्षकांचं सत्कार करणं ही एक संधी फार मोठी याची मिळते. फार आपल्यासारख्या शिक्षकांचं सत्कार करण्याची संधी आपल्याला दिली. याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. पुन्हा मान्य त्यांच्या चरणी वंदन करून माझे लक्ष देतो. जय परमपूज्य श्री साध्वी प्राचीश्रीजी महाराज यांच्या व्याख्यानावर व्याख्यानानंतर मोबाईल सायलेंट करा प्लीज. व्याख्यानानंतर बाहेर जे सत्तावरती आहेत ते ग्रुप फोटो आपल्याला काढायचा आहे. श्रवण भगवान नामी स्वामी ये चरणों में परिचय बताए. इस जिह्वा में बोलने की ताकत दी. ऐसे हमारे पूज्य गुरुवरों के चरणों में परिचय बताए. एक बहुत ही सुंदर और बहुत ही बड़ी जिम्मेदारी निभाने वाले ऐसे सारे यहाँ पर बैठे हुए सभी शिक्षकों को हमारी ओर से टीचर डे की बहुत बहुत शुभकामनाएं. आप अपना अमूल्य समय देकर अमूल्य ऐसा ज्ञान बच्चों में बांटते हैं और वह ज्ञान उसके जिंदगी भर काम में आता है. एक छोटी सी कहानी से मैं अपनी शुरुआत करूंगी. बहुत धुआंधार बारिश हो रही थी. एक शिक्षक अपने विद्यार्थियों को पढ़ा
परंतु बारिश की वजह से बच्चे घर पर नहीं आ सकते। अब कुछ करना, इसलिए शिक्षक ने उन विद्यार्थियों से पूछा कि मैं यदि तुम्हें 100 रुपए गिफ्ट में दूं तो तुम क्या करोगे? सभी ने कुछ अलग अलग जवाब दिए। किसी ने कहा हम चॉकलेट खरीदेंगे, किसी ने कहा हम बॉल लेंगे, किसी ने कहा हम गुड़िया लेंगे। एक बच्चा मायूस सा बैठा हुआ था, कुछ सोच रहा था और ध्यान उसकी तरफ टीचर का चला गया। टीचर ने जब उस बच्चे से पूछा कि तुम क्या करोगे, तब उस बच्चे ने कहा यदि मुझे 100 रुपए मिल जाते हैं तो मैं वह 100 रुपए अपनी माँ के लिए चश्मा लेकर के आऊँगा। यानी अपनी माँ के लिए चश्मा लेकर के आऊँगा। बोले क्यों, तुम चश्मा क्यों लाओगे? क्या तुम्हारे पिताजी नहीं ला के देंगे? तब उस बच्चे ने कहा मेरे पिताजी नहीं है, मेरी माँ भी मुझे बड़ा कर रही है, पढ़ा रही है, वह मेहनत मजदूरी करती है और जो कुछ भी मिलता है वह सारा मेरे ऊपर खर्चा कर देती है। उसे दिखाई नहीं देता है और उस वजह से उसे बहुत परेशानी होती है, परंतु पैसे न होने से वह खरीद नहीं सकती। वह शिक्षक केवल वेतन लेने वाला शिक्षक नहीं था। उसने उस बच्चे से खुश होकर कहा जैसे कि मैंने कहा था वैसे मैं तुम्हें 100 रुपए दे रहा हूँ, साथ में और 100 रुपए देता हूँ, यह तुम उधार समझ के रख लो। कैसे? उधार समझ के रख लो और तुम जब पढ़ लिख करके बड़े बन जाओगे तब लौटाने के लिए मेरे पास आना। वह समय निकल गया, बच्चा पढ़ा हुआ, पढ़ लिख करके होशियार हो गया। वह जो शिक्षक थे वह भी अब उम्र की ढलान पर थे, वृद्ध हो गए थे और उसी विद्यालय में विद्या का दान दे रहे थे। सालों बीत गए, कुछ दिनों के बाद में, कुछ सालों के बाद में एक बड़ी सी मोटर गाड़ी वहां पर आकर के स्कूल में आकर के रुकी। वहां से एक बड़ा सूट-बूट पहना हुआ व्यक्ति गाड़ी में से उतरता है और उतर करके उस वृद्ध शिक्षक के पांव में गिर पड़ता है, क्योंकि वह और कोई नहीं, वही छोटा बच्चा था जिसे उस शिक्षक ने क्या किया था, 100 रुपए की गिफ्ट दी थी और उस 100 रुपए की बदौलत वह उनके उपकारों को याद करके उनके पास आया था। इतने वर्षों के बाद वह एक बड़ा क्या बन गया था, जिला कलेक्टर बन गया था। यह महत्ता होती है शिक्षकों की। इसकी महत्ता शिक्षकों की महत्ता होती है। वह शिक्षक होता है जो एक बच्चे के भविष्य का निर्माण नहीं करता, उस बच्चे के परिवार का निर्माण करता है, उस बच्चे के पीढ़ी का निर्माण करता है और आने वाली हर पीढ़ी का निर्माण वह शिक्षक करता है। कई बार होता यह है कि कई शिक्षक वर्ग मायूस हो जाते हैं, क्योंकि हम लोग मिलते रहते हैं बहुत से लोगों को, तो ऐसा लगता है उनकी बोली से, उनकी भाषा से कि वह जो मेहनत करते हैं उस मेहनत के अनुसार उन्हें वेतन नहीं मिलता और वह वेतन नहीं मिलता है, उनका जितना नाम होना चाहिए उतना नहीं होता है, तो उनको लगता है कि हमारा कुछ अस्तित्व नहीं है। परंतु आपको मैं कहना चाहूंगी, आप अपने आप को किसी नेता से मत तोलिए, आप अपने आप को किसी धन से मत तोलिए, क्योंकि जो आप दे रहे हैं वह हर धन से ऊपर है। आपने कितना कमाया वह मायने नहीं रखता है, बल्कि आपने कितने व्यक्तित्व का निर्माण किया वह मायने रखता है। जो नेता अधिकारी होते हैं, जो प्रशासनिक अधिकारी होते हैं, वह तो ट्यूबलाइट में कनेक्शन देने का काम कर सकते हैं, परंतु आप शिक्षक वर्ग वो है जो एक दीपक से लाखों दीपक जला सकते हैं। तो ऐसे हमारे यहाँ जो बैठे हुए हैं उन व्यक्तित्व के हाथ में, आपके हाथ में क्या है? आप सामान्य वृक्ष नहीं लगाते। कौन सा वृक्ष लगाते? आप
वह वट वृक्ष लगावे। सामान्य वृक्षों में और वट वृक्ष में क्या अंतर होता है, डिफरेंस क्या होता है? वट वृक्ष वह होता है जो एक बीज लगाने के बाद दूसरा बीज अपने आप लग जाता है, दूसरा पेड़ अपने आप लगते रहता है। उसकी जो फांदियां आती है ना, क्या बोलते उसे, पालंगी, तो वह जो आती है तो उससे अपने आप दूसरे अनेक वृक्ष लगते जाते हैं। इसी तरह से यदि आप एक बच्चे को सही ढंग से सिखाओगे, यदि आप एक बच्चे का निर्माण करोगे तो आने वाले कई बच्चे अपने आप सीखते जाएंगे। आज की शिक्षा प्रणाली, जैसे कि अभी कहा है मेरे सामने, कि शिक्षा प्रणाली इतनी तेज हो गई है कि जो हम 7वीं 8वीं में सीखते थे वो अब 1ली 2री में ही आ जाता है। तो वह जो शिक्षा प्रणाली बदली है, ज्ञान फास्ट हो गया है, परंतु एक बात कहना चाहूंगी कि जो पहले के शिक्षक हमें जीवन का मूल्य देते थे, जो जीवन के संस्कार देते थे, वह संस्कार धीरे धीरे कम हो गए। तो आपके हाथ में है यह सब। जितना बच्चा माँ बाप के पास नहीं रहता, जितना बच्चा माँ बाप का नहीं सुनता, उतना आपका सुनता है। तो आप यह शिक्षा देने के साथ साथ में, किताबी ज्ञान देने के साथ साथ में उन्हें जीवन का आदर्श दीजिए, जीवन का संस्कार दीजिए, क्योंकि जीवन में यदि वह संस्कारशील बनेगा तो जो आज हम यहाँ दुनिया में सुन रहे हैं ना सारे गलत गलत केसेस, वह होने से बच जाए। वह सब कुछ करेगा, अपने माँ बाप की इज्जत करेगा, स्त्री की इज्जत करेगा, गुरुजनों की इज्जत करेगा। वह जीवन का मूल्य देने का काम किसने किया है? भगवान ने आपको चुना है। इसलिए एक संस्कार देने के लिए जितना लोग, जितने बच्चे एक धर्म गुरु के पास में नहीं आते, आपके पास में तो सब आते हैं। आपके हाथ में सब कुछ है, वह चाबी है खजाने की, आप खोलिए, आप उन्हें दीजिए पुस्तकी ज्ञान के साथ साथ संस्कारों का ज्ञान दीजिए, गुरुओं का जो महत्व है वह समझाइए, माँ बाप का महत्व समझाइए। और आपको सही में आदर्श ऐसे शिक्षक हैं कि जिन्हें यहाँ पर किसके लिए बुलाया गया है? सरकार करने के। आपने बहुत वर्ष दिए हैं, बहुत कुछ सिखाया है, और ऐसे ही आगे से आगे प्रगति करते रहिए, यही हमारी शुभकामना है। और हमारे जो मल्लेश भैया है कुलवंत जी, उनके बारे में तो क्या करना, रोज हमसे मिलते हैं, परंतु कभी मुंह में चेहरे पर कोई शिकायत नहीं हुई।